म्हसवड नगरपालिकेची निवडणूक आता रंगतदार वळणावर। शेखर गोरे यांच्या गटाकडून नगराध्यक्ष पदासह 8 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल। नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज। माण तालुक्याच्या राजकारणात म्हसवड नगरपालिकेच्या दृष्टीने अजून एक ट्विस्ट आज पाहावयास मिळाला। जिल्हा बँकेचे संचालक शेखर भाऊ गोरे यांनी म्हसवड नगरपालिकेमध्ये पॅनल उभे केल्याने निवडणूक आता रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे। विशेष म्हणजे शेखर गोरे गटाकडून चक्क माजी नगराध्यक्ष विलासराव माने यांच्या सुनबाई सौ गौरी विशाल माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने म्हसवडकरांसह तालुक्यातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत। नगराध्यक्ष पदासह शेखर गोरे यांच्या गटाकडून तब्बल 8 अर्ज दाखल झाल्याने आता निवडणूक तिरंगी होणार असल्याची खात्री झाली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते। परंतु आता नगरपालिका निवडणुकीत पुन्हा दरी निर्माण झाली की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे। गतवेळच्या निवडणुकीत शेखर गोरे गटाचेच भगतसिंह उर्फ तुषार विरकर नगराध्यक्ष झाले होते, तेव्हा शेखर गोरे यांच्याकडे माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी होती। नगरपालिकेची निवडणूक शेखर गोरेंच्या नेतृत्वात जिंकल्यामुळे म्हसवड नगरपालिकेचा निवडणुकीत शेखर गोरे गेम चेंजर ठरू शकतात। आता शेखर गोरेंची ही खेळी ग्रामविकास मंत्र्यांना डोकेदुखी ठरणार की भाजप विरोधात एकजूट बांधलेल्या नेत्यांना त्रासदायक ठरणार हे थोड्याच दिवसात ठरेल। क्रांतीपत्र न्यूज साठी मी संपादक जावेद खान मुलानी, धन्यवाद।